नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय इयत्ता दुसरीचा मंथन प्रज्ञाशोध परीक्षा त्यामधील प्रश्नपत्रिकाचे सॉल्युशन. तर आतापर्यंत आपली दुसरी प्रश्नपत्रिका सुरू होती बघा. मराठी इंग्रजी विभाग झालेला आहे, मराठी गणित विभाग झालेला आहे. आज आपण पाहणार आहोत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर पहिला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून जे मी पुढचे व्हिडिओ बनवेन ते त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. चला तर बघू. विभाग दुसरा, प्रश्नपत्रिका क्रमांक दुसरी आहे बघा. त्यामधील इंग्रजी विभागातील 41वा हा प्रश्न आपण आज पाहणार आहोत. चित्रातील मुलगी शरीराचा कोणता अवयव दाखवत आहे? दिसते बघा, ती कान दाखवते, पण इंग्रजीत त्याला काय म्हणतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, नोज, टंग, लेग्स अँड इयर्स. पण ती काय दाखवते? इयर्स म्हणजे कान, नोज म्हणजे नाक, टंग म्हणजे जीभ, लेग्स म्हणजे आपले पाय असतात आणि इयर्स म्हणजे कान. चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 42 बघा, आय यूज अ फ्लॉग, आय ग्रो क्रॉप्स, हू ॲम आय. म्हणजे काय? त्याने मराठीत अर्थ पण दिलेला आहे बघा. मी नांगर वापरतो, मी शेत पिकवतो, तर मी कोण आहे? नांगर वापरणारा कोण असतो? आपल्याला माहीत आहे, शेतकरी असतो. पण शेतकरी या शब्दाला कोणता शब्द वापरतात? टेलर, फार्मर, डॉक्टर का कुक? तर तुम्हाला माहीत पाहिजे, टेलर म्हणजे शिंपी असतो, कपडे शिवणारा, फार्मर म्हणजे शेतकरी. आपलं जे उत्तर आलेलं आहे. तिसरा आहे डॉक्टर आणि चौथा आहे कुक म्हणजे जेवण बनवणारा, आचारी म्हणतो त्याला आपण. तर आपलं उत्तर असणार आहे दुसरा ऑप्शन. 43 बघा, खालीलपैकी परवानगी कोणती? परवानगी म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो? परमिशन. आणि रिक्वेस्ट असते त्याला आपण विनंती म्हणतो. आता पहिला ऑप्शन बघू. विल यू प्लीज कॅरी दिस. दुसरा आहे हाऊ आर यू. थर्ड आहे क्लोज द विंडो अँड फोर्थ आहे मे आय ईट माय टिफिन. मे आय ईट माय टिफिन असा प्रश्न केलेला आहे. म्हणजेच काय? इथं परवानगी मागितली आहे. परवानगीसाठी मे हा शब्द वापरला जातो, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला परवानगीचा परमिशनचा कोणताही प्रश्न पडू द्या, तुम्ही मे आय कोणत्या वाक्यात आहे शोधायचं. नसेल तर दुसरं वाक्य आपण शोधायचं आहे. तर मे आय ईट माय टिफिन हे आपला ऑप्शन बरोबर असणार आहे. आणि प्लीज कुठं वापरतात सांगितलं मी? रिक्वेस्ट म्हणजे विनंती केली जाते तेव्हा प्लीज हा शब्द, कृपया असं वापरलं जातं. 44 बघा, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? पहिला आहे 70. आता हा अंक आहे 70. 70ला हे स्पेलिंग आपलं बरोबर आहे. 50 बघा, 50 आणि इथं अंक दिलेला आहे 15 म्हणजे 15. म्हणजे स्पेलिंग काय पाहिजे? FIFTEEN असं पाहिजे. म्हणजे ही चुकीची जोडी आहे. तर देखील पुढचे ऑप्शन पाहू आपण. 16 हा बरोबर आहे. 14 हा बरोबर आहे. फक्त इथं 15 पाहिजे, हा आपला चुकीचा आलेला आहे. 45 बघा, खालीलपैकी ट्रिअँगल दर्शवणारा पर्याय कोणता? ट्रिअँगल म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे की ट्रिअँगल म्हणजे आपला हा त्रिकोण असतो. पहिला आहे सर्कल म्हणजे वर्तुळ, हा स्क्वेअर म्हणजे चौरस आणि हा आहे ट्रिअँगल म्हणजे त्रिकोण. हा स्टार आकार आहे पण जरा वेगळा आहे, पण याला आपण स्टार म्हणतो. 46 बघा, क्वॅक क्वॅक हा आवाज कोणाचा? ध्वनिदर्शक आवाज आहे. तर याला आपण डॉगला काय? डॉगचा वेगळा असतो, कॅटचा म्याव म्याव, म्हणजे बोहबो BOW असा डॉगचा आवाज असणार आहे. मंकीचं चित्कारल्यासारखं चू असा CHEW असा असणार आहे. आणि आपला क्वॅक क्वॅक डकचा आवाज असणार आहे. हा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 47 बघा, 47 बघा, पुढील शब्दातील अक्षरापासून 3 अक्षरी कोणता लहान अर्थपूर्ण शब्द तयार होतो? शब्द आहे मँगो. तर याच्यामधला 3 अंकी अक्षर घ्यायचे आहेत किंवा 3 अक्षरं घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. तरी ऑप्शनमध्ये बघायचं आपण, ANG अँग हा नाही होऊ शकत, NGO हा देखील होऊ शकत नाही, MGO हा देखील अर्थपूर्ण शब्द होऊ शकत नाही. MAN इथं आहे बघा, MAN ह्याच शब्दातील अक्षरे इथं घेऊन आपला अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. मॅन म्हणजे मनुष्य, म्हणून चौथा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. 48 बघा, सोबतचे चित्र पहा व कोणत्या वाक्यात योग्य प्रेपोजिशन वापरलेले आहे ते पर्यायातून शोधा. पर्याय बघू आपण. हे इथं चित्र दिलेलं आहे बघा. पहिला चित्र बघून घ्यायचं व्यवस्थित. पहिला ऑप्शन आहे बुक इज ऑन द टेबल, बुक इज अंडर द टेबल, बुक इज नियर द टेबल, बुक इज इन द टेबल. आता ऑन, अंडर, नियर आणि इन
हे आपले काय झाले, प्रेपोजिशन झाले. प्रेपोजिशन देखील तुम्हाला माहीत पाहिजेत. तर ऑन द टेबल म्हणजे पुस्तक टेबलावर आहे का, आहे, म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला बरोबर आलेला आहे. अंडर द टेबल म्हणजे टेबलाखाली आहे का, हा चुकीचा आहे. नियर द टेबल म्हणजे जे टेबलाजवळ आहे का, म्हणजे इथे साईडला पडलं असेल तर नियर वापरणार. आणि इन द म्हणजे टेबलाच्या आत, पण आपण असं म्हणू शकत नाही टेबलाच्या आत किंवा टेबलात पुस्तक आहे. तर टेबलावर आहे म्हणून आपण ऑन द टेबल, ऑन हे प्रेपोजिशन योग्य वापरणार आहे. म्हणून पहिला ऑप्शन बरोबर. 49 बघा, क्रिकेट या खेळाशी संबंधित असणारे चित्र पर्यायातून शोधा. क्रिकेट खेळ दिसतोच आपल्याला, हा हॉकी आहे बघा, इथं आहे क्रिकेट, हा आहे टेनिस, आणि इथं आहे व्हॉलीबॉल किंवा फुटबॉल आपण म्हणू. तर क्रिकेटशी संबंधित आपला हा 2 नंबरचा ऑप्शन बरोबर येणार आहे. 50 प्रश्न आहे बघा, कोल्ड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. कोल्ड म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, कोल्ड म्हणजे थंड, आणि त्याला विरुद्धार्थी शब्द आपण मराठीत म्हणतो गरम, म्हणजे गरमला इंग्रजीत शब्द आहे हॉट, म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन आपण तिथे लावणार आहे. तुम्हाला याचे देखील स्पष्टीकरण देऊ का. ओल्ड म्हणजे जुना, वॉटर म्हणजे पाणी, आणि कूल म्हणजे थंड, आहे तसा चालला आहे कोल्ड आणि कूल. तर आपला पहिला ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. चला, दुसरा विभाग आलेला आहे बघा आपला, बुद्धिमत्ता चाचणी, म्हणजे बुद्धिमत्ता विषयाचं आपण आता स्पष्टीकरण पाहायचं आहे. 51 बघा, प्रश्न आहे, खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा म्हटलेलं आहे. पहिली आकृती आहे बघा, ही आपली प्रश्न आकृती आहेत, आणि ह्या 4 आकृत्या आपल्या उत्तर आकृत्या आहेत. तर चला आपण त्यामधील शोधूया. पहिल्या ऑप्शनमध्ये बघा, पहिला आपण प्रश्न आकृतीमध्ये निरीक्षण केल्यानंतर बघा, वरती हा जो चंद्र दिसतो तो किती आकृत्यामध्ये आहे बघा, 1 2 3, म्हणजे 2 नंबरची आकृती कटली, म्हणजे ही नाही. पहिला जे नाहीत ते काढायचे आपण, 2 नंबरची नाही. त्याच्यानंतर बघा आतले 2 सर्कल, ही 2 नंबरची धरायचीच नाही, इथं दोन्ही सर्कलमध्ये आहेत. त्रिकोण बघा, त्रिकोण सरळ आहे, इथं आहे, इथं उलटा दिलेला आहे, म्हणजे 2 आणि 3 ऑप्शन गेले, राहिला फक्त पहिला आणि चौथा. तर त्रिकोण दोन्हीमध्ये सेम आहेत. ही आकृती बघा तोंडाची, इथं उलटी दिलेली आहे, इथं सरळ दिलेली आहे, आणि कान देखील सेम आहेत तसे, म्हणजे आपली प्रश्न आकृतीसारखी दिसणारी तंतोतंत चौथी आकृती आपली बरोबर येणार आहे. समजलं का. प्रश्न आकृती तंतोतंत आकृती कशी काढायची, पहिला जे नाहीत ते शोधायचे, आणि मग आहे ते शेवटी आपल्याला उत्तर मिळून जातं. 52 बघा, पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हटले. 45 50 55, पुढची संख्या काढायची आहे. तर हा एक विशिष्ट टप्पा आहे बघा. 45मध्ये +5 केले तर आपलं 50 उत्तर येतं, 50मध्ये +5 केले तर 55 येतं, म्हणजे 5चा टप्पा आहे. मग 55मध्ये +5 केले तर आपलं उत्तर येणार आहे 3 नंबरचं 60. आता 53वा प्रश्न आहे बघा, चाचणी परीक्षेत जॉनला अकबरपेक्षा कमी गुण मिळाले, विवेकला जॉनपेक्षा अधिक गुण मिळाले, जॉनला अनिकेतपेक्षा अधिक गुण मिळाले, विवेकला अकबरपेक्षा कमी गुण मिळाले, तर सर्वात अधिक गुण कोणाला मिळाले. असे प्रश्न कसे सोडवायचे मी तुम्हाला दाखवलेले आहे. चला आपण सोडवून बघूया. पहिला काय आहे बघा, जॉनला अकबरपेक्षा कमी गुण. आता जॉन इथं लिहून घेते मी, आणि अकबर इथं लिहून घेते. आता लहान मोठं चिन्ह आपण वापरून हे प्रश्न सोडवायचा आहे. जॉनला अकबरपेक्षा कमी गुण मिळाले, म्हणजे अकबरला जास्त मिळाले, हे जे चिन्ह, हे जे टोक आहे ते जॉनकडे गेलं. बरोबर काय बघा, जॉनला अकबरपेक्षा कमी गुण मिळाले. विवेकला जॉनपेक्षा अधिक गुण मिळाले, जॉनपेक्षा अधिक गुण विवेकला मिळाले. मी इथं आपण म्हटलं नाही, इकडे येणार हे चिन्ह, मग ह्याच्यापेक्षा आपण इथं लिहिलं तरी चालेल. मी कसं करते बघा. तर पहिला आपण हे लिहून घेऊ, जॉनला काय म्हटलेलं आहे, जॉनपेक्षा विवेकला, म्हणजे आता आपण ह्या चिन्हानुसार जातो आहे म्हणून असं लिहून घेऊ, जॉनला विवेकला जॉनपेक्षा जास्त गुण मिळाले, अधिक गुण मिळाले, हे बरोबर आलं. आणि आपलं पहिलं वाक्य काय होतं, अकबरपेक्षा जॉनला कमी गुण मिळाले. मग आता आपण अकबर इथं लिहायचा. बघू, काढत जाऊ आपण उत्तर. पुढचं आहे, जॉनला अनिकेतपेक्षा अधिक गुण मिळाले. आता जॉन आहे बघा, जॉनला अनिकेतपेक्षा जास्त गुण मिळाले. मग आता आपण इकडं अनिकेत लिहायचा. बघा, अनिकेत मी ह्या साईडला लिहिला, कारण जॉनला अनिकेतपेक्षा जास्त गुण मिळाले, बरोबर. आता पुढचा बघा, विवेकला अकबरपेक्षा कमी गुण मिळाले. विवेकला अकबरपेक्षा कमी गुण मिळाले, आलं की उत्तर आपलं इथं बघा, विवेकला अकबरपेक्षा कमी गुण, म्हणजे हे कमी गुणाचं चिन्ह इकडं आलं आपलं.
तर सर्वात अधिक गुण कोणाला मिळाले म्हटले. आता ह्यापासून बघितलं आपण तर हे टोक आहे आपलं कमीकडे गेलेलं, म्हणजे कमी गुण मिळालेले, आणि इकडे जी केलेले आहेत ती जास्त गुण मिळाले, म्हणजे अधिक गुण मिळालेले. मी पहिला कसं काढलं बघा, सुरुवातीला मी पहिल्या वाक्यानुसार गेले, तर आपल्याला दुसरं वाक्य इथं आपलं जुळत नव्हतं म्हणून मी खाली लिहिलं आणि त्यानुसार लिहिलं. आता सर्वात अधिक गुण मिळालेलं तिसरं वाक्य आपल्याला असं लिहिल्यानंतर तिसरं वाक्याचं आपलं इथं पूर्ण वाक्य जुळलं. मग अधिक गुण मिळाले कोणाला? अकबरला. म्हणजे उत्तर काय आलेलं आहे आपला अकबर, 2 नंबरचा ऑप्शन. समजलं? चला 54चा बघा प्रश्न. सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. फक्त त्रिकोणात असणारी संख्या कोणती? फक्त त्रिकोणात मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील असा प्रश्न होता. जेव्हा मी विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा प्रश्नात फक्त असतं तेव्हा फक्त आकृती, त्या आकृतीमध्ये असणारा अंक शोधायचा. तर इथं तुम्ही म्हणाल 2, 1 आणि 4 हे त्रिकोणामध्ये असणारे अंक आहेत, पण फक्त म्हटले ना, म्हणजे फक्त 4 हा अंक फक्त त्रिकोणात आहे ना, तो वर्तुळमध्ये आहे ना तो आपला चौरसमध्ये आहे, म्हणून 4 नंबर म्हणजेच 1 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचे. 55 बघा. खालील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा. हा क्रम आहे बघा, इथली प्रश्नाकृती काढायची आहे, इथेपर्यंत आपल्याला क्रम दिलेला आहे. हे आपले ऑप्शन आहेत. पहिल्या आकृतीमध्ये आपण बघितलं तर बघा 2 रेषा दिसत आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये ह्या 2 रेषा आणि 1 रेष दिसते, म्हणजे 1 रेष वाढलेली आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये काय होणार? आणखीन 1 रेष वाढवावी लागेल. इथं 2 आहेत म्हटल्यावर इथं 4 रेषाची आकृती येणार. कुठं आहे बघा प्रश्नाकृतीमध्ये? पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे बघा, 1 2 3 4, म्हणजे 4 रेषा असलेली आकृती आपली 1 नंबरची आहे. नंतरची 5 रेषांची आहे का बघू? 1 2 3 4 5, म्हणजे नंतरची 5 रेषांची आलेले आहे, म्हणजे आपले 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आलेले आहे. प्रश्न 56 व 57साठी सूचना आहे बघा. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा म्हटले. काय आहे बघा 56वा प्रश्न? डोळा, मान, कान आणि नाक. आता तुम्हाला प्रश्न पडेल की यातलं कोणतं उत्तर काढायचं, तर बघा डोळा, कान आणि नाक हे काय आहेत? आपले ज्ञानेंद्रिय आहेत. मान हे आपल्या ज्ञानेंद्रियमध्ये येत नाही, म्हणून गटात न बसणारा मान हा शब्द येणार. 57वा बघा, 1 2 3 4. 4 ह्या आकृत्यामध्ये काय आहे बघा? पहिल्या आकृतीमध्ये बघितलं तर 4ही समान भाग आहेत, त्यातलाच एक भाग रंगवलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा 4ही समान भाग आहेत का? वरचे 2 समान आहेत, खालचे 2 समान आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये 4ही समान आहेत, त्यातला एक रंगवला आहे. ह्याच्यात पण 4ही समान आहेत, एक भाग रंगवलेला आहे. फक्त दुसऱ्या आकृतीमध्ये भाग समान नाही आहेत, एक भाग रंगवलेला तर आहे पण भाग समान नाही आहेत ना, म्हणून ही आकृती गटात बसत नाही. 58 प्रश्न आहे बघा. खालीलपैकी मुख्य दिशा कोणती? मुख्य दिशा ओळखायची आहे, आग्नेय, पूर्व, पश्चिम. विद्यार्थ्यांना तुम्हाला मुख्य दिशा आणि उपदिशा माहीत पाहिजेत. तर मुख्य दिशा म्हणजे आपल्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या झाल्या आपल्या मुख्य दिशा, आणि उपदिशा म्हणजे आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य ह्या आपल्या उपदिशा झाल्या. तर आग्नेय ही आपली झाली उपदिशा. मुख्य दिशा विचारलात ना, म्हणून पूर्व, पश्चिम, म्हणजे ब आणि क ऑप्शन कुठं आहे बघा? तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे, तो बरोबर येणार. 59 बघा. खालील चिन्हमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्हमालिका पर्यायातून शोधा म्हटले. क्रमाने येणारी, तर इथं स्वस्तिक, उलटं ती दिलेलं आहे, सर्कल दिलेलं आहे. आता यात अशा प्रश्नामध्ये काय करायचं विद्यार्थ्यांनो? इथं वरती तुम्ही 1 2 3 असा अंक लिहून घ्यायचा. लक्षात घ्या, 1 2 3 म्हणजे काय? इथं अंक वरती लिहून घ्यायचे. दुसऱ्या आकृतीमध्ये, दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं आहे बघा त्यांनी? इथले जे अंक लिहिलेले आहेत ते आपण मोजायचे. आता इथं 3 नंबरचा आहे, तोच इथं तीच आकृती इथं आलेली आहे. 1 नंबरची आकृती इथं आलेली आहे आणि 2 नंबरची इथं आलेली आहे. म्हणजे आपण म्हणताना अंक कसे म्हणणार? जसे आपण 1 2 3 लिहिले, म्हणजे इथं 3 नंबरची आकृती 3 1 2 3 1 2. काय आला क्रम आपला? 3 1 2. आता इथं पण तसाच आला पाहिजे, 3 1 2, म्हणजे 3 नंबरची आकृती इथं आलेली आहे, बरोबर आहे का बघा? नंतर 1 नंबरची आकृती इथं आली आणि 2 नंबरची इथं आली, म्हणजे 3 1 2. इथं देखील काय येणार? 3 1 2, म्हणजे 3 नंबरची आकृती स्वस्तिक आणि त्याच्यानंतर 1 नंबरची उलटती. आता स्वस्तिक आणि उलटती कुठं आहे बघा? स्वस्तिक आणि उलटती इथं आहे. 3 1 2 इथं आलं का बघा? 3 1 2 3 1 2, म्हणजे ह्या क्रमानुसार 4 नंबरची आकृती आपली क्रमाने येणार आहे. समजलं ना? चला पुढचा प्रश्न बघू. 60वा प्रश्न आहे बघा. सन 2018 यावर्षी प्रजासत्ताक दिन शुक्रवारी आहे, तर त्याच वर्षी 1 फेब्रुवारी रोजी कोणता वार येईल असं म्हटले. वार काढायचा आहे, खूप सोपा प्रश्न आहे बघा.
2018 साली प्रजासत्ताक दिन म्हणजे कोणता आपला 26 तारखेचा वार असतो, 26 जानेवारीचा. तर 26 जानेवारी शुक्रवार आहे, तर 1 फेब्रुवारीचा वार काढायचा आहे. तर 26 जानेवारीमध्ये म्हणजेच जानेवारी महिन्यात एकूण दिवस किती असतात आपले? 31 दिवस. तर 31 दिवसामधले जर आपण 26 जानेवारीमधले ते वजा केले तर राहतात आपले 4 आणि 1 5 दिवस. आणि 1 फेब्रुवारीचा दिवस काढायचा ना, म्हणून अधिक 1 करायचं म्हणजे 6 दिवस. मग शुक्रवारपासून आपण 6 दिवस पुढे, कारण 1 तारीख ही पुढचा वार काढायचा आहे ना. मागचा काढताना आपण पाठीमागचा वार मोजत जायचं, म्हणजे शुक्रवारच्या मागे मोजत जायचं. आपल्याला 1 फेब्रुवारीचा काढायचं म्हणून आपण पुढचं वार मोजायचे. आता शुक्रवारपासून मी मोजते बघा, 6 दिवस पुढे मोजायचे आहेत आपल्याला. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, म्हणजे 1 तारखेचा वार हा गुरुवार आलेला आहे. 61वा प्रश्न आहे बघा, खालील संख्या मालिकेत 3च्या पाड्यात येणाऱ्या एकूण संख्या किती आहेत? 3चा टेबल सर्वांनाच पाठ असेल. खूप सोपा प्रश्न आहे, बघू तरी पण आपण. बघा इथं 1 2 ही संख्या लिहून घेते बघा. 9 1 आली, 3 1 आली, 18 आली, 21 आली, 24 आली, 12 आली. बघा मी मोजते 1 2 3 4 5 6. एकूण किती संख्या आल्यात आपल्या? 6, म्हणजे पहिला ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 62वा प्रश्न आहे बघा, खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. तुम्हाला मी दाखवलेलं आहे, पट्टी वापरून मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही पट्टी धरून देखील, या साईडला पट्टी धरून देखील काढू शकता. याशिवाय देखील दुसरी पद्धत मी शिकवलेली आहे तुम्हाला. रफ पेपर तुमचा जो आहे, आता ह्या ज्या रेषा आहेत त्या आपली खालची आकृती झाली, म्हणजे खालून वरती काढायची आकृती. पहिला ही तर तुम्ही काढून घ्यायची आणि परत ती दुमडायचा असा कागद आणि पाठीमागं तुम्ही तो गिरवून घ्यायचा आहे आकृती. त्यानुसार तुम्हाला उत्तर मिळून जाईल. तर ही आकृती बघा, अशी जर पलटली तर 2 नंबरची आकृती आहे ही बरोबर येणार आहे. तुम्ही त्या पद्धतीने काढून बघा. 63 बघा, खालील आकृतीत एकूण चौरसांची संख्या किती? चौरसांची विचारले विद्यार्थ्यांनो. इथं तुम्ही म्हणाले 1 2 3 4 5 आणि हा मोठा 6 असे म्हणाल, पण विद्यार्थ्यांनो इथं आत व्यवस्थित बघा. ही एक रेष झाली, ही 2, ही 3 4 5 6. 6 बाजू असतात का चौरसांना? नाही, तर 4च बाजू असतात. म्हणून हे आतले जे चौरस आहेत ते येणार नाहीत, कारण इथं त्यांच्या बाजू थोड्या थोड्या ह्या वेगळी आकृती झालेली आहे. म्हणून फक्त एकूण चौरस किती असणार आहेत बघा? आतला एक चौरस, हा एक चौरस आणि मोठा बाहेरचा एक चौरस, असे 2च चौरस तयार होतात. म्हणून 3 नंबरचा ऑप्शन बरोबर येणार आहे. 64वा प्रश्न बघा, खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या सांगा किंवा शोधा. बघा, प्रश्नचिन्ह म्हणजे इथं येणारी संख्या आपल्याला काढायची आहे. आता 9 3 6 म्हणजे काय बघा? 9मधून वजा 6 केले तर 3 उत्तर येतं का बघा? 8मधून वजा 5 केले तर 3 उत्तर येतं, बरोबर. म्हणजेच 7मधून वजा 2 केले तर उत्तर काय येणार आहे? हे आपलं 5 येणार आहे. तुम्ही म्हणाल इथं 3 आलं, इथं 3 आलं, म्हणून इथं पण 3 लिहायचं नाही. त्याचा काय व्यवस्थित त्याचा विचार करून उत्तर लिहायचं आहे. वजा करावं लागतं, गुणाकार करावं लागतं का बेरीज करावी लागते? तर आपल्याला इथं वजा करून आपल्याला उत्तर मिळतं, म्हणून 4 नंबरचा ऑप्शन बरोबर येणार आहे. 65वा बघा, प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे उत्तर आकृत्यामधून शोधा म्हटले. आता ही ह्या साईडला आहे, मी ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने. आता ह्या साईडला रेषा आहे म्हटलं, इथं ह्या आकृती ह्या बाजूला कुठेही तुम्ही आकृती काढून घ्या आणि पलटून ह्या साईडवरून ती परत त्याच्यावर गिरवून घ्या, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. तर ह्या आकृतीचं उत्तर आपलं 4था क्रमांकाचं येणार आहे, ते बरोबर येणार आहे. 66 बघा, एका सांकेतिक भाषेत सागर हा शब्द 234 असा लिहितात, अजय हा शब्द 578 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत अजगर हा शब्द कसा लिहाल? काही अवघड नाही विद्यार्थ्यांनो. आपल्याला 6ला अंक कोणता वापरलाय? 2, गला कोणता वापरलाय? 3, रला कोणता वापरलाय? 4. तसाच इथं अला 5, जला 7, यला 8 असे अंक वापरलेले आहेत. म्हणजे ही झाली आपली सांकेतिक भाषा. तर अजगर काढायचं आहे. आता ह्याच्यात आहे काय बघा? आहे अ ज इथं आहे, म्हणजे अ आणि जचा कोणता अंक तयार झालेला आहे? 5 आणि 7. आता गर इथं आहे, गरचा कोणता शब्द आहे? 3 आणि 4, म्हणजे 5734. कुठं आहे बघा? 5734 हा 4था ऑप्शन आहे, तो आपला बरोबर येणार आहे. 67 बघा, दिलेल्या इंग्रजी अक्षरमालिकेत मधोमध येणारे अक्षर कोणते? अक्षरमालिका बघायची आहे विद्यार्थ्यांनो, आपल्याला इथं दिलेले असते बघा. तर इथं बघितलं तर पूर्ण हे 5-5चे गट आहेत. मी आता तोंडी सांगते बघा. हे 5चा गट सोडला, हा एक सोडला, मधले अक्षर काढायचे आहे. हा 5चा, इथे 5 अक्षरं, इकडे 5 अक्षरं, ही 5 अक्षरं गेलीत, ही 5, म्हणजे इथून इकडं 10 अक्षरं गेलीत,
इथून इकडे 10 अक्षर गेलीत, राहिलेत मध्ये 5. आता ह्यांचा मध्ये काढू, ही 2 अक्षर इकडे गेलीत, ही 2 अक्षर इकडे गेलीत, राहिले मध्ये बरोबर यम राहिलं. म्हणजे आपलं मधलं अक्षर कोणतं आलेलं आहे, यम हे आलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे. समजलं. 68वा प्रश्न आहे बघा. एका रांगेत 25 मुले उभे आहेत. रांगेतील मागून 5व्या क्रमांकावर शेखर उभा आहे, तर शेखरचा रांगेतील पुढून क्रमांक कितवा? काय केलं आहे बघा, 25 मुले आहेत, रांगेतील मागून 5व्या क्रमांकावर, मागून म्हणजे 25 पासून आपण जर 5व्या क्रमांकापर्यंत मोजलं तर बघा 25, 24, 23, 22 आणि 21, म्हणजे 21व्या नंबरला मागून 5वा नंबर हा शेखर आहे. जर त्याला पुढून मोजलं तर किती नंबर येणार, 21वा नंबर येणार. म्हणजेच 25 वजा 5 करायचं, आपला 21 येतं, 20 येतं. पण 5व्या क्रमांकावर आता इथं बघा मी म्हणते 25 पासून मागं जर मोजलं तर 24, 23, 22 आणि 21. आता इथून जर मोजलं तर 5 नंबरला 1, 2, 3, 4 आणि 5 नंबरला हा शेखर आलेला आहे. हा झाला त्याचा मागून क्रमांक. पण आपण पुढून जर मोजाय गेलं तर त्याचा नंबर कितवा येणार आहे, 21वा येणार आहे. समजलं ना. या पद्धतीने उत्तर आपण हे काढायचं आहे. तर कितवा आहे बघा, 21वा दुसरा ऑप्शन आहे तो बरोबर द्यायचा आहे. प्रश्न 69 आणि 70साठी सूचना आहे बघा. खालील प्रश्नात गटाशी जोडणारे पद ओळखायचे. फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल. फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल हे आपले मैदानी खेळ आहेत, म्हणजे घराच्या बाहेर मैदानात खेळले जाणारे खेळ आहेत. कॅरम हा बघा आपण बसून किंवा घरी खेळू शकतो. बुद्धिबळ घरी खेळू शकतो. सापशिडी पण घरी खेळू शकतो. खो खो हा फक्त आपण मैदानात खेळण्याचा खेळ आहे तो. पुढचा बघा प्रश्न 70वा आहे. 64, 36 आणि 18. तर ह्या प्रश्नात एक जरा कन्फ्युजन आहे, तरी देखील बघा मी सांगते. आता 64, 36 आणि 18 जर मी ह्याचं उत्तर मी कशा पद्धतीने काढले बघा, 18 भागिले 2 केलं तर आपलं 36 येतं. म्हणजेच किंवा 18 दोन्ही 36, इथं गुणिले 2 केलं तर 36 यायला पाहिजे. मग इथला आपला अंक येणार आहे 9. आता इथं गुणिले 2 वापरलं म्हटल्यावर इथं पण गुणिले 2 वापरलं तर 36 दुनी आपलं उत्तर काय यायला पाहिजे, 72 यायला पाहिजे. 72 यायला पाहिजे. आणि इथं जर गुणिले 2 आपण केलं तर 9 दुनी 18, म्हणजे इथली संख्या आपली 9 यायला पाहिजे. पण ऑप्शनमध्ये तसं दिलेलं नाही, 92 संख्या दिलेली आहे. हे जरा कन्फ्युजनमध्ये आहे. आपलं उत्तर हे 4च येणार, पण इथं 92 आहे, पण 9 संख्या आली पाहिजे. 92 हे उत्तर होऊ शकत नाही. 71वा प्रश्न आहे बघा. एका सांकेतिक भाषेत चौरस म्हणजे 1, त्रिकोण म्हणजे 9 आणि हा चौरस म्हणजे 0, तर त्याच सांकेतिक भाषेत सर्वात लहान 2 अंकी संख्या कशी लिहाल म्हटले. 2 अंकी संख्या लिहायची आहे आणि लहान पण लिहायची आहे. आता 1, 9 आणि 0 3 संख्या दिलेल्या आहेत आपल्याला. तर आपल्याला पहिला सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती तयार होणार, तर 10 होणार बघा. 1 आणि 0. मग 10साठी कोणतं चिन्ह वापरलं आहे बघा, 10चं पहिलं आहे हा चौरस आणि 0साठी हा गुणुले चिन्हाचा चौरस. तर चौरस आणि गुणुले चिन्हाचा चौरस आपला पहिल्या ऑप्शनमध्ये दिसतो, म्हणून आपण तो बरोबर द्यायचा आहे. 72, 73साठी बघा प्रश्न आहे. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल बघा. 72वा प्रश्न काय आहे, 74, 76 तर 32 किती म्हटले. तर इथं काय केलं आहे बघा विद्यार्थ्यांनो, 74 अधिक 2 बरोबर 76 आले. म्हणजे इथं अधिक 2 केलं आहे, म्हणून आपण ह्या संख्येत देखील अधिक 2 करायचं आहे. 32 अधिक 2 34. कळलं का बघा. बऱ्याच संख्येमध्ये प्रत्येक संख्येमध्ये वेगवेगळा संबंध दिलेला असतो, आपल्याला फक्त तो लावायला आला पाहिजे. बेरीज करावी लागते, गुणाकार का दोन्ही संख्येचा गुणाकार करावा लागतो. तर इथं +2 केलेला आहे, म्हणून पुढच्या प्रश्नात देखील आपण +2 केलं तर आपलं उत्तर येतं 34. 73वा बघा. रिकामा अर्धवर्तुळ दिलेला आहे आणि इथं पूर्ण वर्तुळ दिलेलं आहे. पण रिकामा वर्तुळ बघा अर्धवर्तुळ हा अर्धा भाग आहे तो खाली घेतलेला आहे, न रंगवलेला. तसाच आता हा दुसरा अर्धा भाग आहे. मग पूर्ण भागाच्या सगळ्या ह्या आकृत्या आहेत, पण आपल्याला काय करायचं आहे, इथला अर्धा न रंगवलेला भाग खाली घेतला आहे, म्हणून हा अर्धा भाग न रंगवलेला आपण खाली घ्यायचा आहे. म्हणजे 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे बघा. आणि रंगवलेला भाग सेम तसाच आहे, तो वरती आहे, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. 74वा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणती वेळ घड्याळात दिसेल. पहिला बघा ऑप्शन काय आहे, 7:30, 11:70, 5:65 आणि 3:61.
विद्यार्थ्यांनो, गडबडून जायचं नाही. काय आहे बघा प्रश्न, घड्याळातली वेळ विचारली आहे. आपल्याला घड्याळात माहीत पाहिजे तास किती असतात. आपल्या घड्याळामध्ये 12 तास असतात, म्हणजे 12 अंक असतात. आणि म्हणजे हे 7 वा दिले ना, 11 वा 3 वा म्हणजे तास हे आपले 12पर्यंतच असणार. आणि आपले मिनटे जे आहेत ते देखील 60च्या आतले असणार. मिनटे मात्र आपली 60च्या आत, म्हणजे 12 आणि 1च्या मधला 5 मिनटाचा फरक, असं मिळून सगळा आपला 60 मिनटाचा फरक असतो. तर आपल्याला बघा 60च्या आतली संख्या असेल तीच वेळ आपल्याला घड्याळात दिसणार आहे. तर 7:30 ही वेळ आपल्याला घड्याळात दिसते. इथं बघा 11:70 11 वाजलेले दिसतात, पण 70 मिनटे दिसणार आहेत का? नाही. 3:61 60 नंतरचे आहे, म्हणून हे पण दिसणार नाही. 5:65 65 हे देखील 60च्या पुढचे आहे, म्हणून हे देखील दिसणार नाही. फक्त आपल्याला पहिला ऑप्शनमधला 7:30 वाजलेले घड्याळात दिसू शकतात. 75वा प्रश्न आहे बघा, शाळेची सहल पुणे येथील सारसबागेत गेली होती. त्यावेळी खालीलपैकी कोणाची कृती योग्य ठरेल म्हटले, म्हणजे कोण व्यवस्थित योग्य वागलेलं आहे. बघू आपण. मध्ये बघा, वसीमने बागेतील विविध फुलांचे निरीक्षण करून नोंदी घेतल्या. योग्य कृती आहे. जॉनने गुलाबाची फुले तोडून पाकळ्यांचा वास घेतला. आपण फुले तोडायची नाहीत, वास पण घ्यायचा नाही, आपण त्याला पाहू शकतो. आणि हे चुकीची कृती आहे. अंकिताने बागेतील सर्पविज्ञानाची माहिती घेतली, ही तिची योग्य कृती आहे. शेखरने बागेतील भिंतीवर स्वतःचे नाव लिहिले. आपण सारसबागेत किंवा फिरायला कुठेही गेलो तर आपण नावं लिहिण्याची काय गरज आहे विद्यार्थ्यांनो, म्हणजे ही देखील योग्य कृती नाही आहे. फक्त आणि ची जी कृती आहे ती योग्य आहे. म्हणजे कोण आहे? वसीम आणि अंकिता. कुठं आहे बघा वसीम आणि अंकिता? 4थ्या ऑप्शनमध्ये आहे. त्यांच्या कृती ह्या योग्य आहेत, म्हणून 4 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आपली पूर्ण झालेले आहे बघा. हे जर स्पष्टीकरण तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका. धन्यवाद.